नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया छान रसरशीत असा बेसनचा हलवा। मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास असतात सगळ्यांनाच, आपण त्या पूजेच्या नैवेद्यासाठी पण हा हलवा करू शकतो। त्याला बघूया आपण त्याची रेसिपी। त्यासाठी बघा, मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि 1 वाटीला थोडी कमी साखर घेतलेली आहे। आता हे बेसन पीठ आपण भाजून घेऊ आणि बेसन पीठ भाजत असताना 2 चमचे रवा पण आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे। तर सगळ्यात आधी आपण तूप टाकून घेऊ कढईमध्ये। हे अर्धी वाटी मी तूप घेतलेलं आहे, हे तूप आता या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे। आता या तुपामध्ये हे बेसन पीठ टाकून घेऊ। आता हे बेसन पीठ आपल्याला तुपावर चांगलं असं परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बेसन पीठ। त्यासोबतच त्यामध्ये हे 2 चमचे रवा टाकून घ्यायचा आहे। हे रव्यामुळे आपला बेसनचा हलवा एकदम दाणेदार होतो। बघा, इथे मी बेसन भाजतानाच त्यामध्ये 2 चमचे रवा पण टाकून घेतलेला आहे। आता बेसन पिठासोबतच हा रवा पण चांगला भाजून निघेल आणि व्यवस्थित आपल्याला ते बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। आपण प्रसादासाठी पण हा बेसनचा हलवा करू शकतो किंवा मग कधीतरी गोड खावंसं वाटलं तेव्हाही आपण हा बेसनचा हलवा करून खाऊ शकतो। हा हलवा करायला खूप जास्त वेळ लागत नाही, लवकर होतो हा हलवा आणि चवीला तर खूप अप्रतिम असा लागतो। आपल्याला एकदम कमी आचेवरच हे बेसन पीठ भाजायचे। गॅस जर मोठा केला तर बेसन पीठ करपू शकतं, त्यामुळे कमी आचेवरच हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे आणि बेसन पीठ व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे, नाहीतर आपला हलवा चांगला होणार नाही। कमी गॅसवर याला सतत हलवत भाजून घेऊ आपण चांगलं। खूप छान असा सुगंध येतोय छान बेसन पिठाचा, पूर्ण घरभर सुगंध दरवळलाय। सतत हलवत याला भाजून घ्यायचं आहे। हलव्यामध्ये टाकायला आपल्याला गरम पाणी लागणार आहे। मी इकडे बेसन भाजताच बाजूला गॅसवर गरम पाणी पण तापायला ठेवलेलं आहे। दत्त जयंतीला तुम्ही हा प्रसाद नक्की करू शकता किंवा आता सध्या मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार सुरू आहे, गुरुवारच्या नैवेद्यासाठी सुद्धा आपण हा हलवा करू शकतो। इकडे बघा, पाणी पण तापलेलं आहे। बेसन पीठ पण आता चांगलं भाजल्यासारखं वाटतंय, चांगला वास पण येतोय। आता ह्यामध्ये अगदी थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे। अगदी 2 चमचे मी घेतलेले आहे, त्यातलं थोडं आधी टाकून घ्यायचं आहे। याने आपला हलवा छान असा दाणेदार होतो। बघा कसं पटकन दूध टाकल्या बेसन पीठ असं फुलून आलेलं आहे बघा। बघू शकता तुम्ही किती छान बेसन पीठ झाले। आता परत अजून थोडंसं 1 चमचा मी आधी टाकलं होतं, आता हा 1 चमचा परत आपण टाकून घेऊ। छान अशी जाळी आल्यासारखी दिसते बेसन पिठाला। आता याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही थोडं फार कमी जास्त करू शकता। मी 1 वाटीला थोडी कमी साखर घेतलेली आहे, तुम्ही अर्धी वाटी किंवा 1 वाटी पूर्ण भरून पण घेऊ शकता। आता ही साखर आपल्याला ह्या बेसन पिठासोबत चांगली एकजीव करून घ्यायची आहे।
आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ 1 छोटा चमचा विलायची पावडर, मिक्स करून घ्यायची ती विलायची पावडर व्यवस्थित। साखर हळूहळू मेल्ट होती बघा याच्यातली। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फूड कलर पण यूज करू शकता, पण मी काही फूड कलर यूज केलेला नाही आहे। आणि आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स पण या हलव्यामध्ये घालू शकतो, पण मला प्लेनच हलवा आवडतो हा। साखर टाकल्यानंतर पण त्याला सतत हलवतच राहायचं आहे, नाही तर बेसन पीठ करपू शकतं। पण अगदी दाणेदार आणि चवदार असा आपला हा बेसनचा हलवा तयार होतो। आता आपण जे पाणी गरम करून घेतलं होतं ते थोडं थोडं करून याच्यामध्ये टाकायचं आहे, एकदम सगळं नाही टाकायचं, जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये टाकून घेऊ। हे बघा मी अर्ध टाकलं आहे आणि थोडं ठेवलेलं आहे, परत जर लागलं तर ते आपण टाकू। मी जेवढं बेसन पीठ घेतलं होतं तेवढंच 2 वाट्या पाणी तापवून घेतलं होतं, ते गरम पाणी करून घेतलं होतं, पण त्यातलं अर्धच टाकून घेतलेलं आहे आणि तेवढंच बस होतं आहे। तेवढ्या पाण्यातच हलवा व्यवस्थित होतो आहे। जे मी आता ठेवलेलं आहे पाणी ते टाकायची गरज नाही आहे। बघा पाणी पूर्ण शोषून घेतलं आहे बेसन पिठाने। तुम्ही इथे साखरेच्या ऐवजी गुळाचा पण वापर करू शकता, गुळ घालून पण हा बेसन हलवा खूप छान होतो। बघा किती छान कढई सोडतोय हलवा, अजिबात कढईला चिटकत नाही आहे, अगदी मऊसूत लुसलुशीत असा हा हलवा झालेला आहे। आपण हा हलवा आता प्लेटमध्ये काढून घेऊ। छान असा रसरशीत आपला बेसन हलवा तयार आहे बघा। या दत्त जयंतीला तुम्हीही नक्की करून बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।